प्रसीद वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते। नमस्कार। आज नवरात्रीची 8वी माळ। भारताला सांस्कृतिक वारसा म्हणून मिळालेल्या नद्या शक्तिरूपेण आहेत। प्रत्येक नदी एक आध्यात्मिक आणि पौराणिक इतिहास घेऊन युगायुगांपासून प्रवाहित होत आहे। तिच्यामुळे एक संस्कृती विकसित झाली आहे। मानव कल्याणासाठी तिचे अस्तित्व टिकून राहणे खूप गरजेचे आहे। तर आजच्या नवरात्रीच्या 8व्या शक्तिधारेत आपण भेट घेणार आहोत दक्षिण गंगेची। एकदा दक्षिण भारतात दुष्काळ माजला। अगस्त्य ऋषींना ते बघवले नाही। त्यांना दुःख झाले आणि त्यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी जीवनासाठी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली। त्यांनी या दुष्काळातून कुठल्या प्रकारे बाहेर यावे यावर उपाय मागितला। तेव्हा ब्रह्मा म्हणाले, ज्या स्थानी शिवशंभूंचा वास आहे अशा ठिकाणी हिमाचे पाणी एकत्र करा, कारण ते पाणी कधीच संपणार नाही। परंतु ते जर तुम्ही एकत्र केले तर एका नव्या नदीचा उगम तुम्ही घडवून आणू शकता आणि ते कार्य करण्यास तुम्ही सक्षम आहात। अगस्त्य मुनी कैलासावर आले। आपल्याजवळ असलेल्या कमंडलूला बर्फाच्या पाण्याने पूर्णपणे भरून त्याच पर्वतावर नदीची सुरुवात व्हावी अशी जागा शोधू लागले। जागा शोधता शोधता ते थकले आणि जवळच खेळत असलेल्या एका लहान बालकाला त्यांनी ते कमंडलू धरायला दिले। बालकरूपी गणपतीच्या हातून ते कमंडलू पडले व त्यातील जल हे सांडले। तिथूनच माझा अर्थात कावेरीचा उगम झाला। मी दक्षिण भारतात वाहते, त्यामुळे मला दक्षिणेतली गंगा असेही म्हणतात। मला भारत देशातल्या पवित्र नद्यांमधली नदीचा मान आहे। माझे धार्मिक महत्त्व आहे आणि मी कर्मप्रधान असून सर्व कर्मांना शुद्ध करते। माझ्या पाण्यात विविध प्राण्यांचे घर आहे। दक्षिण भारतातील लाखो लोक, विशेषतः आदिवासी लोकसंख्या माझ्या नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे। माझे पाणी शेती आणि वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते। माझ्या काठांवर अनेक तीर्थक्षेत्र आहे। अनेक भक्त येऊन मला कावेरी अम्मा असे संबोधतात। आता तरी मला फक्त एवढेच सांगायचे आहे की तुमचे कर्म शुद्ध करण्याचे कार्य मला मिळाले आहे। तेव्हा तुम्ही माझ्या जलात अशुद्धता पसरवून आपले कर्म खराब करून घेऊ नका। आपली कृती सुधारली तर कर्म आपोआपच सुधारतील। असो, माझा प्रवास अजून लांबचा आहे, तेव्हा सध्या इतकीच ओळख सांगून मी पुढे वाढते। शुभम भवतु। किती खरं सांगून गेलीये कावेरी अम्मा। आपल्याला दक्षिणेत फिरायला जाताना किंवा तिथल्या तीर्थक्षेत्रास गेल्यावर कावेरी नदीचे दर्शन घडते, पण कुठल्याही नदीत डुबकी मारून आपण आपले पाप क्षालन नाही करू शकत। आपली कृती सुधारेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला लाभलेल्या या नदीरूपी माता प्रसन्न होऊन भरभरून जीवन देतील। या नवरात्रात आपल्या कर्मांना सुधारण्यासाठी कृतीतून ते दाखवूया आणि नद्यांचे जतन करूयात।